बघा इथे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी हे इथे PhDचा एंट्रन्स गेट आहे. बघा किती छान या सगळ्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. माझं नाव अमोल भोंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी हे जे इन्स्टिट्यूट आहे हे 2002 सालापासून आम्ही ट्रेनिंग प्रोग्रामला सुरुवात केली. PTC म्हणून एक ट्रेनिंग सेंटर आहे नेदरलँडमध्ये, प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर, आणि महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड आणि NIPST असं एक कोलॅबरेशन करून आपण हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर HTCच्या नावाने इथे ट्रेनिंग प्रोग्राम सुरुवात केली. सुरुवातीला आमची जी कॅपॅसिटी होती ती 50 लोकांचीच होती. 50 लोकांनंतर मग आम्ही काही ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले. जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉलिहाऊस आहे, शेडनेट आहे, याच्यावरती आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम केले आणि जवळपास 40 ते 50 हजार लोकांना आम्ही ट्रेन केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि खासियत म्हणजे इथलं सर्टिफिकेट असेल तर 50% शेतकऱ्यांना सबसिडी पण मिळते. त्यानंतर आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी याच्यावरती आता काम करतो आहे, जे आर रिलेटेड पोस्ट हार्वेस्ट कोर्सेस. जसं मी मगाशी म्हटलं की पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग, कोल्ड स्टोरेज, एक्सपोर्ट याची आता खूप रिक्वायरमेंट येते. तर त्या पद्धतीने कोर्सेस डिझाईन करून आम्ही ते फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याचा निश्चित शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. कारण आपल्या भारतामध्ये आपण सगळे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहोत. ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्शनमध्ये आपण खूप पुढे आहोत, पण दुःखाची बाब हे की आपण फक्त एक्सपोर्ट 8 ते 10% पोहोचतो आहे. म्हणजे आपण 100% ज्यावेळेस प्रोडक्शन किंवा 90% प्रोडक्शन घेतोय, 90पैकी फक्त आपण 10% एक्सपोर्ट करतोय आणि 80% आपल्या इंडियामध्ये सेल करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो वेस्टेज होतोय. म्हणजे ते फूड क्वालिटी नसल्यामुळे त्याचं प्रमाण वेस्टेजचं खूप चाललेलं आहे. आणि त्यामुळे जर आपण एक्सपोर्ट क्रायटेरिया जर व्यवस्थित मॅनेजमेंट केला तर निश्चित 10%वरून आपण 30-40% पोहोचू शकू. आणि ज्यावेळेस 30-40% आपण एक्सपोर्ट करू त्यावेळेस निश्चित आपण इंडियाची इकॉनॉमी पण आपण डेव्हलप करू शकू. कारण जर बाहेरचा पैसा इंडियामध्ये आला तरच आपलं जे आपण ट्रिलियन बिलियन जे म्हणतोय आपण आता याच्यामध्ये बाकीच्या देशांची कॉम्पिटिशन आहे ते आपण निश्चित इथे सादर करू शकतो. पण त्याला वेळ लागेल, पण ते आत्तापासून आपण सुरू करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे आमचं इन्स्टिट्यूट आहे. फॅसिलिटीज तुम्हाला निश्चित तुम्ही स्वतः राहिलेला आहात. इथे हॉस्टेल्स आहे, डिजिटल क्लासरूम आहे, हॉस्टेलमध्ये AC रूम आहेत आणि बाकीचे सगळे प्रोग्राम केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय तुम्ही कोर्सेस परत सांगा. नर्सरी मॅनेजमेंट आहे काय ना? हां, यामध्ये आम्ही ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, लँडस्केप मॅनेजमेंट, टिश्यू कल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे कोर्सेस घेतो. काही 2 डेचे प्रोग्राम आहेत, 3 डेचे प्रोग्राम आहेत, 5 डेचे प्रोग्राम आहेत. तर या पद्धतीने आपण काही कंपन्यांनी समज त्यांच्या इथे तुम्हाला बोलतो ट्रेनिंग करता, तुम्ही व्यवस्था करता का? कुठे? जसं आता सिमेंट्स कंपनीला करायचं आहे हां. त्यांच्या लोकांकरता येस, तिथे जाऊन कराल का ट्रेनिंग? मग उदाहरणार्थ तिथं जाऊन किंवा मग ते पार्टिसिपेट इथे येऊ शकत असेल तर इथे दोन्ही कोलॅबोरेशन पॉसिबिलिटी आहे. काही कोर्सेस जे आहेत ते प्रॅक्टिकली इथेच घेतलेले चांगले आहेत. बरोबर. कारण त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन नसणार किंवा फक्त PPT होईल. बरोबर. पण जर 1 डे वर्कशॉप ऑर्गनाईज करायचं असेल हां. तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी येऊन वर्कशॉप ऑर्गनाईज करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. बघा इथे नक्षत्र गार्डन केलेलं दिसते. आराध्य वृक्ष याच्यामध्ये अश्विनी, भरणी, आराध्य वृक्ष, कुचला वगैरे सगळे आहेत. भरणी म्हणजे आवळा आहे. हे सगळं इथे आपण बघतोय. हे बघा नक्षत्र, आराध्य वृक्ष, बेलाचं दिसतं आहे. तर आराध्य वृक्ष, कडुलिंब झाड दिसतं आहे. इथे बघा हे आहे स्वाती, आराध्य वृक्ष, अर्जुन वृक्ष. ठीक आहे. हे इथे पारिजातक, विशाखा, आराध्य वृक्ष, पारिजातक, हे अनुराधा, अशी सगळी वृक्ष इथे आहेत. बघा ज्येष्ठा म्हणजे आराध्य वृक्ष, सांवर किंवा सामरी. नंतर नक्षत्र मघा, आराध्य वृक्ष, वड. नक्षत्र आराध्य वृक्ष, चंदन पण इथे आहे. त्याच्यानंतर नक्षत्र पूर्वा फाल्गिनी, आराध्य वृक्ष, पळस. अशी सगळी इथे झाडं तुम्हाला दिसतील. रोहिणी नक्षत्र,
हळदवृक्ष जांभूळ हे सगळं पडलेलं दिसतं आहे. कृतिकाने हळदवृक्ष उंबर, अश्विनी नक्षत्र, हळदवृक्ष कुचला, नक्षत्र पूर्व शाळा, हळदवृक्ष द्वेत, याचं पण झाड आहे. ही सगळी झाडं इथे लावलेली दिसत आहेत आपल्याला. हे बघा, मी आता एका पॉली हाऊसमध्ये आलेलं आहे. इथे ही सगळी कुंडीमध्ये झाडं लावली आहेत. खूप मोठी मोठी झाडं पण झाली आहेत ती काही, आणि काही छोटी छोटी. त्या साईडला पुढे जी आहे ती छोटी आहे आणि या साईडला थोडी मोठी आहे. इथे काही प्रयोग करून त्या ठिकाणी हे काम केलं जातं आहे. हे आपण बघू शकता. हे आपलं जे हॉर्टिकल्चरचं आता केंद्र जिथे आलो आहे ट्रेनिंगला, त्या ठिकाणचं आहे. नंतर याच्याबद्दल आपण इथल्या प्रमुखांशी बोलूया. तळेगावजवळ ते हे नॅशनल ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी संस्था आहे. ही राज्य सरकारनी चालू केलेली संस्था आहे. त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस चालतात. त्यातला काही कोर्स आपण करतो आहे.